जय श्रीराम या राजकारणासाठी दिलेल्या घोषणा वरवरच्या आहेत. माझ्या हातावर हनुमान गोंदवलेला आहे, तो मरेपर्यंत राहणार. आमच्या अंतःकरणात राम असल्याचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलंय. रामनवमी निमित्त बाळीवेस येथील काळाराम मंदिरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर शिंदे यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर बोलताना श्री शिंदे यांनी भाजपवरील निशाणा साधलाय. भाजप प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत आहे. हिंदू दहशतवादाबाबत मी 20 वर्षापूर्वी बोललो होतो. मी देशाचा गृहमंत्री होतो. त्यावेळेस जे रेकॉर्डवर आले ते मी सांगितलं. त्या खुर्चीवर बसल्यावर सत्य सांगितलंच पाहिजे. त्या विधानावरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या देशातील हिंदूंना माहित आहे माझ्या हातावर हनुमान गोंदावलेला आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना प्रणितीताई कुठे बसली आहे हे 4 जूनच्या निकालानंतर कळेल, असं श्री शिंदे म्हणाले. मधुकर चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी भेटीगाठी घेतल्यानं काही बिघडत नाही. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा रेल्वेने सोलापूरला आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले होते. नेते एकमेकांकडे गेले, भेटले, म्हणून काहीही होत नसल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलंय. ऑन इंडिया शायनिंग होईल. भाजप ज्या तऱ्हेनं प्रचार करत फिरतोय त्यावेळी प्रमोद महाजन ही असाच प्रचार करत होते. याचा इंडिया शायनिंग होऊन जाईल आणि ते सत्तेवरून खाली येतील, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.